गड किल्ल्यासंदर्भात? हो, नक्कीच नक्कीच घेणार मी, आता तेच बोलतो. सर आपण ज्या पुतळ्याचं उद्घाटन अनावरण करायला 4 महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हता, त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी मोजक्या 2-4 दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम घातला, तर ही तत्परता कुठून? म्हणून मी आज पहिलंच बोललो ना. दुसरं महत्वाचं म्हणजे की एकीकडे एका पुतळ्याचं जर अनावरण झालं असेल, ते कोणीही करो, कुठल्याही परिस्थितीत करो, त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं पुन्हा अनावरण करणं हा अपमान नाही का? आणि हे अपमान कोणी केला? नाही, अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही, पण मला वाटतं 4 महिने रखडवणं हा अपमान आहे. त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा 4 महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे. आणि सॉरी, तुमचा पहिला प्रश्न काय होता? एकूणच पुन्हा पुन्हा अनावरण करणं. दुसऱ्यांदा अनावरण झालं? दुसऱ्यांदा अनावरण नाही, दुसऱ्यांदा अनावरण नाही. मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारकं दिसली किंवा महापुरुषांची स्मारकं दिसली, महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत, मला असं कळलं. मी त्यांचं पण अनावरण करणार, कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाणेरड्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही. शिंदे सेनेने तुम्हाला पाठिंबा दिला की अमित ठाकरे यांनी उद्घाटन अनावरण केल्यानंतर परत अनावरणाची गरज नव्हती, शिंदे सेनेने तुम्हाला पाठिंबा दिला, काय म्हणा? काही नाही म्हणणार. 4 महिने कुठे होते? ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही. आणि कोण श्रेय घेतंय ना, हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इकडे. तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला. तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल. तुम्हाला पण अनेकदा त्याला, तुम्ही इकडे नवी मुंबईचे अनेक पत्रकार असतील, नवी मुंबईची जनता असेल, त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय. हे 4 महिने कुठे होते सगळे? त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही. मला जे बरोबर वाटतं ते केलं. आपण बघतो की मनसेचे अनेक कार्यकर्ते किंवा राजसाहेब स्वतः सुद्धा म्हणतात की अस्वलाच्या अंगावरती किती केस आहे त्याला फरक पडत नाही. तुमच्या अंगावरती पहिली केस तेही महाराजांच्या निमित्तानं लावण्यात आलेली आहे. या पुढे जाऊन कशा पद्धतीनं हाच मुद्दा तुम्ही लावून ठेवणार आहात? आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा मुद्दा झाला ना, आता मला वाटतं अनावरण झालंय. केसचं तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती, ह्याचा मला अभिमान आहे. आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो. त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचे. गणेश नाईक बोलले तुमची जी नोटीस आहे ती पोलिसांनी मागे घ्यावी, पालिकेने कसं पाहत आहे? काय नाही, घ्या. काय सर, गडकिल्ल्यांचं संवर्धन असो किंवा कुठल्याही एन्व्हायरमेंटच्या गोष्टी असो, मागे पण तुम्ही शिवाजी पार्कासाठी खेळे काढलेले झाडांचे, कुठेतरी सरकार याला कानाडोळा करतंय का? कुठेतरी हा विषय आल्यावर सरकारनं हा वोट बँकचा विषय वाटत नाही का? हा वोट बँकचा विषय कसा? निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय आहेत? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण. आपल्याकडे विषय हे आहेत ना, अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे हे विषय निसर्ग आणि महाराजांसाठी 4 महिने वेळ न मिळणं वगैरे. शर्मिला ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव सोयीस्कररित्या पुण्याच्या जमीन व्यवहाराप्रकरणी टाळण्यात आलं, तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा अपमान फकून घेतला जात नाही, अशा पद्धतीचं एक चित्र आहे. नाही, म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाहीये. ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे, कुठचेही गुन्हे केले तरी.